पनवेल तालुका अंतर्गत येणाऱ्या सुकापूर येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये 3 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्या दरम्यान सभाप महंत पुरुषोत्तम महाराज पाटील, हरिभक्ती पारायण पांडुरंग महाराज, बीडीओ राजेंद्र पाटील आदी मान्यवरांसहित श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सप्ताहादरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, संगीत, भजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी संपूर्ण गावामध्ये अगदी भक्तिमय वातावरणात पालखी काढण्यात आली। या पालखीमध्ये लहानांपासून स्त्रियांपासून वरिष्ठ नागरिकांचा समावेश होता। अगदी पारंपरिक रीतिरिवाजांप्रमाणे भाविकांनी या पालखीचे स्वागत करून दर्शन घेतलं। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम। दरम्यान यावेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना या अखंड हरिनाम सप्ताहा संदर्भात विस्तृत माहिती दिली। नमन श्री एकदंता एकपणे तुझी आता एकीदा विसी अनेकदा परी एकात्मता न मोडे। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। सुकापूर मुक्कामी अखंड हरिनाम सप्ताहाचं 41वे वर्ष आहे। या 41व्या वर्षामधील आजचा हा 7वा दिवस। उद्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार। खरं तर आज या गावामध्ये अतिशय आनंदी वातावरण आहे, अतिशय सांप्रदायिक वातावरण आहे, जो तो आनंदाने नाचत आहे। खरं तर याचं वर्णन करताना गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे असंच करावं लागल। प्रत्येकाच्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांचं नामस्मरण आहे। प्रत्येकजण हाताने टाळी वाजवतोय आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करतोय। खरं तर मानवी जीवनामध्ये शाश्वत सुखाचा मार्ग हा साधू संतांनी हाच सांगितलेला आहे। करे टाळी बोलामुखी नाम, हाताने टाळी वाजवावी व मुखाने भगवंताचं नाम घ्यावं। खरं तर सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांच्या कृपेने हा सोहळा गेली 41 वर्ष या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने साजरा होत आहे। ज्येष्ठाश्रेष्ठांचं मार्गदर्शन आहे, तरुणांचा अत्यंत उत्साहाने सहभाग आहे। त्याच्यामुळे कशी 41 वर्ष झाली आणि आज 41व्या वर्षामधील हा सोहळा पाहत असताना खरंच सर्वांना आनंद होत आहे। असंच एकत्रीकरण आणि असाच हा सोहळा इथून पुढे या गावामध्ये चालत राहो अशी रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबा